नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवते वरईचा भात रेसिपी। उपवासाची रेसिपी आहे, कारण आज आहे आमच्याकडे उपवास म्हणून। इथे मी 2 चमचे तूप घेतलं होतं। हे शेंगदाणे आणि मिरची बारीक वाटून घेतलेली आहे। ही वरई आहे भाजून घेतली आहे, अर्ध्या वाटीला थोडी जास्त आहे ही, बघू शकता तुम्ही। व्यवस्थित भाजून घेतली आहे मी। तव्यात काही तूप वगैरे न घालता सुकीच वरई भाजून घेतलेली आहे मी। आता इथं कढई ठेवलेली आहे, कढई तापत ठेवलेली आहे मी इथं। कढई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत। उपवासाची रेसिपी आहे, त्यामुळे खायचं तेल वापरायचं नाहीये। वापरलं तर आमच्याकडे शेंगदाणा तेल किंवा तूप असंच वापरलं जातं उपवासासाठी, म्हणून मी आज वरईच्या भाताला तूप वापरणार आहे। कढई इथं आपली चांगली गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे। घरी बनवलेलं हे तूप आहे। इथे 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। गॅस बारीक करून घेतलेला आहे मी। आता तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात आपण मिरच्या आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। शेंगदाण्याचे कूट ही आपण म्हणजे आमच्या पावडर म्हणतात काही ठिकाणी आमच्याकडे कूट म्हणतात, तेही टाकणार आहोत आपण। ते आपण पुढे बघूयात। इथं मिरच्या आणि जे शेंगदाणे वाटून घेतले होते आपण ते टाकून घेते मी। लो गॅसवरतीच आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। मिरची कच्ची आहे आणि शेंगदाणेही कच्चे आहेत आपल्याकडे, त्यामुळे असा जर वरईचा भात बनवला आपण तर त्याच्याबरोबर शेंगदाण्याची आमटी वगैरे बनवायची गरज पडत नाही। झणझणीत खूप छान होतो हा भात। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। असं थोडं हलवतच मी बारीक गॅसवरती याला चांगलं भाजून घेत आहे। हे भाजत आहे तोपर्यंत मी वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घेते। आधी जे आपण भाजून घेतले होते अर्धे वाटी, त्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मिरची आणि शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत। लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची आमच्याकडची तिखट आहे म्हणून तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता। आता चांगलं भाजलेलं आहे तोपर्यंत मी वरईचे तांदूळ धुवून घेते। गॅस लो आहे। अधूनमधून हलवते, कारण आपलं मिश्रण खाली कढईला चिकटलं नाही पाहिजे म्हणून। वरईचे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता बघू शकता तुम्ही, व्यवस्थित धुवून घेतलेत। आता हे वरईचे तांदूळही मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। याचंही पाणी कोरडं होईपर्यंत आपण या मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत आपण मिरच्या आणि शेंगदाण्याबरोबर यालाही। व्यवस्थित भाजून घेत आहे मी इथं। पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण भाजून घेत आहोत। गॅस मी थोडा वाढवला आहे, पाणी आपलं जास्त आहे ना थोड्या प्रमाणात, म्हणून थोडं वाढवलं आहे 1-2 मिनिटासाठी। आता यानंतर जे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट करून ठेवलं होतं ते मी घेतलेलं आहे इथं। थोडंसं आहे, 1-2-3 चमचे, छोटा चमचा, तेही इथं टाकून घेत आहे मी। याच्याबरोबर यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका वाटीला थोडीशा कमी प्रमाणात आपल्या वरी घेतली होती मी, तर 2-2.5 वाटी आपण इथं पाणी घालणार आहोत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी। सगळी सामग्री मी इथेच घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित भाजून घेत आहे। अशा प्रकारे आपण जर वरईचा भात केला तर त्याला
शेंगदाण्याची आमटी वगैरे करायची अजिबात गरज नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली होती, त्याच्यात मी पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे. एका वाटीला थोडी कमी वरई आहे आपली, तर आपण 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे त्या वरईला. एवढ्या पाण्याने आपला भात अगदी मऊसूत होतो. बघू शकता तुम्ही, सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले. एकाही मिश्रणाची गुठळी झालेली नाही आहे आपली पाण्यात, कारण आपण तुपावरती वरई, शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे आता वरईत घातलेल्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की आपण गॅस बारीक करून झाकण ठेवणार आहोत. हे बघा, बघू शकता तुम्ही, आता थोडी थोडी उकळी येऊ लागली आहे त्याला. चांगली उकळी येऊ द्यायची. गॅस फुलच आहे इथे माझा. हलवून घेते थोडं. अजिबात आपल्या मिश्रणाची कुठेही गुठळी झालेली नाही आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे भात केला तर मऊसूत छान होतो. तुपामुळे त्याचं टेक्स्चरही खूप छान येतं भाताला. आता बघू शकता अगदी खळखळून उकळी आलेली आहे इथं आपल्या भाताला. आता आपण गॅस बारीक करणार आहोत आणि या कढईवरती आपण झाकण ठेवणार आहोत. आता गॅस बारीक केलेला आहे मी. आता झाकण ठेवते. झाकण ठेवून अगदी 2 मिनिटात भात रेडी होतो. चांगली वाफ काढून घ्यायचे. या भाताला शिजायला वेळ नाही लागत, कारण जे आपण पाणी ओतलं होतं त्या पाण्याबरोबर ही भात आपला चांगला शिजला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित भात शिजलेला आहे. दाखवते, अगदी गिजका असं झालेला नाही आहे. खूप जास्तही पाणी झालं नाही आहे, खूप कमीही झालं नाही. अगदी प्रमाणात पाणी झालेलं आहे. मोकळाही झालेला आहे आणि मऊही झालेला आहे. काही वेळेस पाणी जास्त झाल्यामुळे भात खूप असा ओलसर होतो. बघू शकता आपण, मी इथं वाटीत काढून घेतलेला आहे, ताटामध्ये काढून घेतलेला आहे भात. किती छान टेक्स्चर आलेला आहे भाताला. किती मस्त दिसतो. तर तयार आहे आपला वरईचा भात उपवासासाठी. खूप छान होते ही रेसिपी. तुम्हीही करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. रेश्मास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.